आज आपला कांद्याचा प्लॉट पाहण्यासाठी खूप लांबून पाहुणे आले होते. तर आपल्याला शेडसाठी ना आज मटेरियल बुक करायचं होतं. म्हणजे आपल्या शेडच्या कोब्याचं काम चालू करायचं आहे. त्यासाठी सिमेंट बुक करायचं आहे. आता आपण सिमेंट वापरता नाही ना, डायरेक्ट अल्ट्राटेक वापरणार आहे बरं का. तर मग काय 200 गुणी सिमेंट बुक करून टाकलं. आता आपली मोठी ऑर्डर असल्यामुळे ना सिमेंट डायरेक्ट पोचवणार आहे बरं का आपल्या शेडवर. तर मग ते आपण डायरेक्ट आपल्या दाजींचं शेड आहे. डायरेक्ट गेलो तिकडे लवाऱ्याला कासाऱ्याला गेलो बरं का. तिकडे शेड वगैरे पाहिलं. ते म्हणे जबरदस्त बरं का शेडमध्ये प्रॉफिट वगैरे असतं, पण तेवढे कष्ट पण करावं लागतात. मग काय तिथून आपल्या शेडसाठी ना आपल्याला जाळी बुक करायची आणि कांदा जाळीसाठी पण जाळी बुक करायची. आता आपल्याला टोटल आहे ना 800-900 फूट जाळी लागणार आहे बरं का डायरेक्ट. तर मग काय जाळी वगैरे बुक करून टाकली आणि घरी आलो. मग काय घरी आलो आपल्याला आहे ना गोट्यामधलं शेण ओढायचं होतं बरं का. मग काय किनी बिनी चोडली डायरेक्ट ट्रॅक्टरने फारा ओढून घेतलं डायरेक्ट. नो टेन्शन बरं का. डायरेक्ट ओढून टाकायचं, नको शंकूर करायला का नको काही. त्यानंतर आपले कांदे पाहण्यासाठी ना लांबून पाहुणे आले होते. त्यांना अगोदर आहे ना आपली शेड कांदा चाळ सगळं दाखवलं. ते म्हणे तुमचं जबरदस्त काम चालू आहे म्हणे बरं का. मग काय तिथून आहे ना आपण डायरेक्ट कांद्याच्या प्लॉटमध्ये गेलो. आता त्या कांद्याच्या प्लॉटमध्ये गेलो, आपल्या कांद्याची कंडिशन पाहिलं ते काय म्हणले माहिती आहे का. ते म्हणे या कांद्याला 4-5 स्प्रे झाले असतील. म्हटलं त्यांना, म्हणलं नाही हो, फक्त एका स्प्रेमध्ये आपण एवढे कांदे आणलेले. म्हणजे आपण अवताराने सोडू म्हणून हा एकच स्प्रे घेतला होता फक्त आपण या कांद्यासाठी.